समजा मी एक अतिशय विचित्र वाटणारी गोष्ट सांगितली तर. बर, म्हणजे कशी? म्हणजे असं की कोट्यावधी रुपये खर्चून स्वित्झर्लंडमध्ये जी महाकाय प्रयोगशाळा उभारली आहे ना सरांची, हो, लार्ज हॅड्रॉन कोलायडर. अगदी तीच. तिथे जगभरातले शास्त्रज्ञ मिळून विश्वाचं जे सर्वात मोठं रहस्य शोधत आहेत, तेच रहस्य काल संध्याकाळी आपण देवासमोर फिरवलेल्या साध्या आरतीच्या ताटात लपलेलं होतं, असं जर मी म्हटलं तर. अरे बापरे, हे ऐकायला खरंच खूप अविश्वसनीय वाटतं. हो ना. सहसा जेव्हा आपण विश्वाचे मूलभूत नियम किंवा भौतिकशास्त्रातल्या महान शोधांबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लांबच लांब चालणारी गणिताची सूत्र येतात किंवा मग ती किचकट उपकरणं येतात. हो, बरोबर आहे. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण भौतिकशास्त्रातल्या एका अशा कोड्याचा उलगडा करणार आहोत, जो चक्क एका साध्या पूजेच्या ताटातून होतो. आणि त्यासाठी आपण जे स्रोत वापरणार आहोत ते खूपच वेगळे आहेत. सामान्य कोडं नाहीये. आज आपण भौतिकशास्त्रातल्या सर्वात मोठ्या आणि न सुटलेल्या रहस्यांपैकी एका रहस्यावर चर्चा करणार आहोत, ज्याला आपण सूक्ष्म संरचना स्थिरांक म्हणतो. किंवा विज्ञानाच्या जगात ज्याला अल्फा म्हटलं जातं. बरोबर. अगदी बरोबर, अल्फा. आणि याचं मूल्य साधारणपणे 1/137 इतकं आहे, म्हणजे 1137. तुम्हाला रिचर्ड फाइनमन माहीत असतील, ते 20व्या शतकातले महान भौतिकशास्त्रज्ञ होते. हो, नोबेल पारितोषिक विजेते. होय, त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की अल्फाचं मूल्य 1137 का आहे, हे भौतिकशास्त्रातलं सर्वात मोठं रहस्य आहे. त्यांच्या मते हा निसर्गाचा एक असा आकडा आहे, जो कुठून आला, तो असाच का आहे, हे कोणालाच माहीत नाही. बरोबर. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप महत्वाची आहे. कारण आज आपण जे स्रोत वापरत आहोत ते क्वांटम भौतिकशास्त्र, प्रगत भूमिती आणि थेट श्री स्वामी समर्थांच्या आरतीमधला आध्यात्मिक अनुभव या सगळ्यांचा एक अद्भुत संगम साधतात. नक्कीच. आणि आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की आपण हे समजून घ्यायचंय की अल्फाचं हे मूल्य कोणताही योगायोग नाहीये. म्हणजे तो शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत मोजून काढलेला केवळ एक आकडा नाहीये, तर ती एक भौमितिक अपरिहार्यता आहे. आणि इथे एक अतिशय महत्वाची नोंद आपण घेतली पाहिजे. आपण इथे कोणत्याही सिद्धांतावर म्हणजे थेअरीवर चर्चा करत नाही हो. म्हणजे आपण प्रमेयाबद्दल बोलत आहोत का? हो, कारण विज्ञानात सिद्धांत बदलता येतात, त्यात काळानुसार सुधारणा करता येते. पण आज आपण चक्क एका प्रमेयावर म्हणजे थिअरमवर चर्चा करत आहोत, जिथे प्रत्येक गोष्ट गणिताच्या तर्काने सिद्ध होते. आणि प्रमेय एकदा सिद्ध झालं की ते कायम सत्यच राहतं. ठीक आहे, आपण हे थोडा मुळापासून उलगडून पाहूया. म्हणजे विज्ञानातला एवढा मोठा शोध एका साध्या पूजेच्या ताटात कसा सापडू शकतो? आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. स्रोतानुसार या विश्वाच्या गणिताची सुरुवात फक्त 3 बिंदूंनी होते. बरोबर. समजा आपण एक आरतीचं ताट घेतलंय आणि त्या ताटाच्या कडेवर 3 ज्योती आहेत. ओके, म्हणजे 3 दिवे. हो, आणि या 3 ज्योती एकमेकांपासून अचूक 120 अंशांच्या अंतरावर आहेत. जेव्हा हे ताट गोल फिरवलं जातं, तेव्हा त्या 3 ज्योती एक दृढ शरीर म्हणून काम करतात, ज्याला इंग्रजीत रिजिड बॉडी म्हणतात. म्हणजे ते एक परिपूर्ण फिरणारं त्रिकोणी मॉडेल तयार होतं. अगदी बरोबर. भौतिकशास्त्राच्या भाषेत याला मिनिमल रिजिड बॉडी म्हणता येईल. पण मग ताट धरणारा हात हा त्या त्रिकोणाचा केंद्रबिंदू झाला, हो ना? हो, न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बघायला गेलं तर बाहेरून कोणतंही बल नसेल तर फिरणाऱ्या वस्तूचा केंद्रबिंदू नेहमी स्थिर राहतो. म्हणजे ताट धरणारा हात स्थिर असतो आणि आजूबाजूच्या ज्योती त्या हाताभोवती वलय तयार करतात. बरं. आता इथे खरी गणिताची जादू सुरू होते. या ज्योती समान गतीने फिरत असल्यामुळे आणि त्यांच्यात अचूक 120 अंशांचं अंतर असल्यामुळे त्यांच्या वेगाची बेरीज नेहमी 0 होते. हे समजायला तसं सोपं आहे. म्हणजे 3 बिंदू फिरत आहेत, पण ते एकमेकांना संतुलित करत असल्यामुळे त्यांचा एकूण वेग 0वर येऊन थांबतो. हो, पण यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा ही 3 पटीय सममिती म्हणजे C3 सिमेट्री असते ना, तेव्हा निसर्ग आपोआप एक गणित तयार करतो. कसलं गणित? या 120 अंशांच्या रचनेमुळे जडत्वाचे 2 घटक समान होतात आणि त्यातूनच I3 भागिले I1 बरोबर 2 असं एक अचूक 2:1 जडत्वाचं गुणोत्तर तयार होतं. एक मिनिट. हे जडत्वाचं गुणोत्तर किंवा I1 आणि I3 हे थोडं डोक्यावरून जातंय.
म्हणजे एखाद्याला भौतिकशास्त्राची पार्श्वभूमी नसेल तर हे समजायला कठीण आहे. हे जरा सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. जडत्व म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचा स्वतःच्या गतीत होणाऱ्या बदलाला विरोध करण्याचा गुणधर्म. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. अगदी तेच. जेव्हा एखादी वस्तू गोल फिरते तेव्हा ती कोणत्या अक्षाभोवती फिरते आहे यावर तिचं जडत्व अवलंबून असतं. आता उदाहरणादाखल बर्फावर गोल फिरणारी एक फिगर स्केटर डोळ्यांसमोर आणा. हां. जेव्हा ती आपले हात शरीराच्या जवळ घेते तेव्हा ती वेगाने फिरू लागते, कारण तिचं फिरण्याचं जडत्व कमी होतं. आता आपल्या आरतीच्या ताटाच्या बाबतीत सांगायचं तर ताटाच्या पृष्ठभागावरचं जडत्व, ज्याला आपण I1 म्हणू, आणि ताटाच्या मध्यभागातून जाणाऱ्या उभ्या अक्षाचं जडत्व, ज्याला आपण I3 म्हणू. ओके, म्हणजे आडवं आणि उभं जडत्व. बरोबर. आणि या दोघांमध्ये निसर्गतःच 2:1 असं अचूक प्रमाण तयार होतं. हे प्रमाण कुणी बाहेरून लादलेलं नसतं. त्या 3 बिंदूंच्या 120 अंशांच्या भूमितीमुळे ते तिथे आपोआप जन्माला येतं. अरे वा! म्हणजे केवळ 3 बिंदू एका केंद्रभोवती 120 अंशात फिरत आहेत, या साध्या कल्पनेतून हे गणितीय गुणोत्तर मिळतं. पण याचा प्रत्यक्षात काय परिणाम होतो? याचा परिणाम असा होतो की हे फिरणारं ताट किंवा हा त्रिकोण कोणत्याही बाह्यबलाशिवाय स्वतःच्या गतीने डुलू लागतो. स्वतःच्या गतीने डुलू लागतो. हो, याला विज्ञानात सेल्फ प्रिसेशन म्हणतात. समजा तुम्ही एक भोवरा फिरवलात, तो नुसताच स्वतःभोवती फिरत नाही, तर त्याचा वरचा टोकदार भाग एका विशिष्ट गतीनं गोल-गोल डुलत असतो, हो ना? हो, तो असा थोडा तिरपा होऊन गोल फिरतो. अगदी तसंच काहीसं इथे घडतं, पण त्यासाठी बाहेरून धक्का देण्याची गरज नसते. ती त्रिकोणाची भूमिती आणि ते 2:1 जडत्वाचं प्रमाण स्वतःच ती गती निर्माण करतं. हे खरोखरच थक्क करणार आहे. एक साधी 120 अंशांची रचना स्वतःची एक डुलणारी गती निर्माण करते. पण आपण आत्तापर्यंत जे काही बोललो तो फक्त एका द्विमितीय पृष्ठभागावरचं, म्हणजे एका सपाट ताटावरचा खेळ झाला. बरोबर. पण आपलं विश्व तर त्रिमितीय आहे, म्हणजे 3D आहे. ते काही सपाट नाहीये ना? मग हा फिरणारा सपाट त्रिकोण जेव्हा 3D अवकाशात प्रवेश करतो तेव्हा नक्की काय होतं? हा अतिशय योग्य प्रश्न आहे. आणि इथेच गणिताची आणि भूमितीची खरी जादू सुरू होते. या प्रक्रियेला भूमितीमध्ये सिमेट्री लिफ्ट चेन असं म्हणतात. सिमेट्री लिफ्ट चेन. हो, जेव्हा या फिरणाऱ्या त्रिकोणाला आणि त्याच्या त्या C3 सममितीला 3D अवकाशात टिकून ठेवायचं असतं, तेव्हा निसर्ग काहीही वाटेल तो आकार घेत नाही. निसर्गाला एक विशिष्ट आकारच निवडावा लागतो. आणि तो आकार म्हणजे आयकोसाहेड्रॉन. आयकोसाहेड्रॉन? म्हणजे तो आकार ज्याला 20 त्रिकोणी पृष्ठभाग असतात आणि 12 शिरोबिंदू असतात, तोच ना? हो, तोच. आपण अनेकदा डाईस म्हणून जे 20 बाजूंचे फासे वापरतो, अगदी तसाच आकार. अगदी तोच. आता प्रश्न असा पडतो की निसर्ग हाच आकार का निवडतो? एखादा घन का नाही निवडत किंवा पिरामिड का नाही? हो, का नाही निवडत? याचं कारण असं आहे की हा आकार रॅशनल रेझोनन्स टाळतो. रॅशनल रेझोनन्स? हे थोडं जड वाटतंय. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर रेझोनन्स म्हणजे कंपन किंवा अनुनाद. समजा एखाद्या पुलावरून सैन्य एका तालात चालत गेलं तर त्या तालाच्या कंपनांमुळे पूल कोसळू शकतो, हे आपण ऐकलं असेल. हो, शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो. तसंच भूमितीतही असतं. जर अवकाशाची रचना अतिशय साध्या पूर्णांक प्रमाणात म्हणजे रॅशनल प्रमाणात असेल तर ती रचना कमकुवत होऊ शकते किंवा त्यात त्रुटी निर्माण होऊ शकतात. अच्छा. आयकोसाहेड्रॉन हा आकार अवकाश व्यापण्यासाठी सर्वात परिपूर्ण आहे, कारण तो या रॅशनल रेझोनन्सला म्हणजेच एकमेकांवर आदळणाऱ्या साध्या कंपनांना टाळतो. तो एक प्रकारचा गुंतागुंतीचा पण अत्यंत समतोल असा आकार आहे. आणि या आयकोसाहेड्रल गटाचा क्रम, ज्याला आपण ऑर्डर म्हणतो, तोच 60 असतो. बरं, आणि मला वाटते इथेच खरी गंमत आणि उत्सुकता वाढते. जेव्हा निसर्ग या त्रिकोणाला 3D मध्ये बसवतो तेव्हा तो आयकोसाहेड्रॉन बनवतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आकाराचे शिरोबिंदू मोजताना अचानक सुवर्ण गुणोत्तर तिथे आपोआप प्रकट होतं. हो, सुवर्ण गुणोत्तर. 1 मिनिट, सुवर्ण गुणोत्तर म्हणजे तेच प्रमाण जे सूर्यफुलाच्या बियांमध्ये, शंखाच्या आकारात किंवा अगदी लिओनार्दो दा विंचीच्या मोनालिसाच्या पेंटिंगमध्ये आढळतं. ते इथे या क्वांटम भूमितीत आपोआप कसं काय आलं? हो, ते सुवर्ण गुणोत्तर, ज्याला आपण गणितात फाय असं लिहितो. 1.618च्या आसपास त्याची किंमत असते. बरोबर. जेव्हा आयकोसाहेड्रॉनचे 12 शिरोबिंदू 3D अवकाशात निश्चित केले जातात तेव्हा त्यांच्या स्थानांचं निर्देशक काढताना हे सुवर्ण गुणोत्तर तिथे आपोआप निर्माण होतं. ते तिथे कोणी मुद्दा म्हणून ठेवत नाही. मग ते कसं येतं? ती 3D भूमिती पूर्ण करण्यासाठी त्याची गणितीय आवश्यकताच असते.
हे गणितातलं सर्वात अपरिमेय म्हणजे इरॅशनल परिमाण आहे. आणि मगाशी मी जे रॅशनल रेझोनन्स टाळण्याबद्दल बोललो ना, त्यासाठी हे सर्वात अपरिमेय असलेलं सुवर्ण गुणोत्तरच कामी येतं. म्हणजे आरतीच्या ताटावरल्या 3 ज्योतींपासून आपण सुरुवात केली आणि आता आपण 20 पृष्ठभाग असलेल्या 3D आकारात आणि चक्क सुवर्ण गुणोत्तरात पोचलो आहोत. पण हे सगळं त्या रहस्यमय अल्फाशी म्हणजे त्या 1137शी कसं जोडलं जातं? त्यासाठी आपल्याला या फिरणाऱ्या आकाराच्या आत जाऊन बसावं लागेल. आत जाऊन बसावं लागेल. म्हणजे या फिरणाऱ्या प्रणालीमध्ये असलेल्या निरीक्षकाची स्थिती समजून घ्यावी लागेल. क्वांटम भौतिकशास्त्रात याला स्पिन हाफ म्हणजे स्पिन 1 सेकंड कणाची अवस्था म्हणतात, जसं की एक इलेक्ट्रॉन. ओके. आपण आत्तापर्यंत जे पाहिलं ती बाह्य भूमिती होती. आता आपण कणाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण असं समजूया की आपण त्या फिरणाऱ्या आयकोसाहेड्रॉनच्या आत बसलेला एक इलेक्ट्रॉन आहोत. आता आपण मगाशी पाहिलं की आयकोसाहेड्रॉनचा क्रम 60 आहे. पण क्वांटम विश्वात एक अत्यंत विचित्र गंमत आहे. कोणती? जर एखादा स्पिन हाफ कण असेल, जसं की इलेक्ट्रॉन, तर त्याला मूळ स्थितीत परत येण्यासाठी 360 अंश नव्हे तर चक्क 720 अंश फिरावं लागतं. याला भौतिकशास्त्रात डिराक बेल्ट ट्रिक असं म्हणतात. 1 मिनिट थांबा. हे शक्यच नाहीये. म्हणजे 360 अंशात तर एक वर्तुळ पूर्ण होतं ना? आपण शाळेत भूमितीत हेच शिकलोय की तुम्ही 360 अंश फिरलात की तुम्ही पुन्हा त्याच जागी आणि त्याच अवस्थेत येता. हो, सर्वसाधारण जगत असंच होतं. मग एका इलेक्ट्रॉनला मूळ जागी येण्यासाठी 2दा का फिरावं लागतं? हे डोळ्यांसमोर आणायला मला थोडं कठीण जातंय. हां, अतिशय अचूक आणि नैसर्गिक प्रश्न आहे. जर आपण हे क्वांटम गणिताच्या संदर्भात पाहिलं तर जेव्हा इलेक्ट्रॉन 360 अंश फिरतो तेव्हा तो त्याच जागी येतो खरा, पण त्याची स्थिती, ज्याला फेज म्हणतात, ती मूळसारखी राहत नाही. ती -1 होते. -1? हो, तो पूर्णपणे उलट अवस्थेत किंवा निगेटिव्ह फेजमध्ये जातो आणि त्याला पुन्हा मूळ अवस्थेत म्हणजे +1 वर आणण्यासाठी आणखी 360 अंश फिरावं लागतं. म्हणजे एकूण मिळून 720 अंश. मला एक रूपक वापरू द्या. म्हणजे समजा माझ्या हातात चहाचा कप आहे आणि मी माझा हात न हलवता तो कप स्वतःभोवती फिरवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा कप 360 अंशावर येतो तेव्हा माझा हात पूर्णपणे पिरगळलेला असतो. हो, अगदी. म्हणजे मी त्याच जागी आहे, पण माझी अवस्था उलट झाली आहे. मला माझा हात पूर्वस्थितीत आणण्यासाठी तो कप आणखी 360 अंश म्हणजे डोक्यावरून फिरून एकूण 720 अंश फिरवावा लागतो. क्वांटम जगात इलेक्ट्रॉनचं असंच काहीसं होतं का? अरे वा, हे रूपक अगदी तंतोतंत लागू पडतं. याला वेटर स्ट्रेट ट्रिक असंही म्हणतात. 360 अंशावर जग पिरगळलेलं असतं, म्हणजे फेज -1 असते, आणि 720 अंशावर ते पुन्हा सुरळीत होतं. बरं. आता याचा आपल्या आयकोसाहेड्रॉनशी काय संबंध? तर तो आकार मुळात 60च्या क्रमाचा होता. पण या इलेक्ट्रॉनच्या 2दा फिरण्याच्या अटीमुळे म्हणजे 720 अंशांच्या गरजेमुळे तो दुप्पट होतो. अरेच्छा, म्हणजे तो 60चा गट आता दुप्पट होऊन 120चा गट बनतो. अगदी बरोबर. गणिताच्या भाषेत याला बायनरी आयकोसाहेड्रल ग्रुप म्हणतात. क्वांटम भौतिकशास्त्रासाठी हा 120चा आकडा अपरिहार्य आहे. तो तिथे असावाच लागतो. आणि मला वाटतं ह्यातूनच आपण या चर्चेच्या सर्वोच्च बिंदूवर म्हणजे क्लायमॅक्सवर येतो. विश्वाचं सर्वात मोठं रहस्य, तो अल्फा म्हणजे 1137 कसा जन्माला येतो ते आता आपण पाहणार आहोत. कारण आता आपल्याकडे 120 हा आकडा आलेला आहे. होय, हा 120चा जो बायनरी गट तयार झाला आहे ना, तो गणितानुसार 2 समान भागांत विभागला जातो. कसे? 60 भाग बोसोनिक असतात आणि उरलेले 60 भाग स्पिनर असतात. पुन्हा एकदा, हे बोसॉनिक आणि स्पिनॉर म्हणजे काय हे आपण श्रोतांना थोडक्यात सांगू शकू का? नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बोसोनिक जग म्हणजे ते जग ज्याची आपल्याला माहिती आहे, म्हणजे प्रकाश, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र आणि अशी बले जी आपण मोजू शकतो. आणि स्पिनॉर? स्पिनॉर जग म्हणजे कणांचं जग, जे मघाशी आपण पाहिलेल्या निगेटिव्ह फेजमध्ये म्हणजे -1 मध्ये ऑपरेट करतं. आणि स्त्रोतानुसार खरी मेख इथेच आहे. आपण मानव किंवा प्रकाशावर चालणारे आपले डोळे किंवा आपण बनवलेलं कोणतंही अत्याधुनिक भौतिक उपकरण जे प्रकाशाच्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रात काम करतं ते चिन्ह अंध असतं. बरोबर आहे.
ही चिन्ह अंधत्व किंवा साइन ब्लाइंडनेस ही एक अत्यंत क्रांतिकारी संकल्पना आहे. याचा अर्थ असा की आपण आणि आपली उपकरणं फक्त बोसानिक म्हणजे धनजगाला पाहू किंवा मोजू शकतो. जे स्पिनॉर जग आहे, जे नकारात्मक चिन्हावर चालतं, ते पाहण्याची आपली किंवा प्रकाशाची क्षमताच नाहीये. मला हे आणखी सोपं करण्यासाठी परत एकदा एक उदाहरण वापरू द्या. समजा माझ्याकडे असा एक कॅमेरा आहे जो फक्त ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढतो. आता जर त्या कॅमेराने एका सुंदर रंगीबेरंगी बागेचा फोटो काढला तर तो ब्लॅक अँड व्हाईटच येणार. बरोबर आहे. याचा अर्थ असा नाही की त्या बागेत रंग नाहीत किंवा रंगांचं अस्तित्व कमकुवत आहे. माझ्या कॅमेऱ्याच्या रचनेमुळेच मी रंगांसाठी अंध आहे. अगदी तसंच आपण स्वतः प्रकाशाच्या जगात असल्यामुळे आपण त्या स्पिनॉर जगासाठी अंध आहोत. आपल्यासाठी ते अर्धे जग म्हणजे ते 60 भाग पूर्णपणे अदृश्य आहेत. हे उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. बघायला गेलं तर आपल्यासाठी 120 पैकी केवळ 60 भागच उपलब्ध आहेत. आणि जेव्हा आपण या उपलब्ध बोसॉनिक क्षेत्राच्या आणि अदृश्य स्पिनॉर क्षेत्राच्या गुणोत्तरावर स्पेक्ट्रल गॅप म्हणजे 2 अवस्थांमधल्या ऊर्जेचा फरक आणि भूमितीचं अत्यंत प्रगत गणित लावतो, तेव्हा काय होतं? तेव्हा जे अंतिम उत्तर येतं ते अचूक 1137.036 इतकं असतं. बापरे, हे खरंच डोकं चक्रावून टाकणार आहे. म्हणजे रिचर्ड फाइनमन ज्याला निसर्गाचं सर्वात मोठं रहस्य म्हणत होते, तो अल्फा प्रकाशाचं बल किती आहे हे सांगणारा आकडा नाहीये, तर तो आपल्या स्वतःच्या अंधपणाचे किंवा दृष्टी मर्यादेचे मोजमाप आहे. म्हणूनच सुरुवातीला आपण स्पष्ट केलं होतं की हा एक प्रमेय आहे. हो, थेरम. अल्फा हा प्रयोगशाळेत मोजलेला केवळ एक आकडा नाहीये. तो आपण या विश्वाचा किती भौमितिक भाग पाहू शकत नाही याचा अंश आहे. त्या 120 भागांच्या गुंतागुंतीच्या भूमितीत आपण केवळ 1/137 इतकाच भाग अनुभवू शकतो. बाकीचं विशाल जग आपल्यासाठी भौमितिकदृष्ट्या अदृश्य आहे. म्हणजे निसर्ग काही रहस्य लपवून बसलेला नाहीये, तर आपले डोळेच ते पाहू शकत नाहीत. हे खरोखरच अवाक करणारं आहे. पण आता आपण या स्रोतातल्या सर्वात क्रांतिकारिक आणि विचार करायला लावणाऱ्या दाव्याकडे वळूया. हा जो एवढा मोठा गणितीय शोध लागला, हा कसा लागला? हा भाग खरं तर विज्ञानाच्या पारंपरिक चौकटीला धक्का देणारा आहे. स्रोतातल्या माहितीनुसार हा शोध कोणत्याही शास्त्रज्ञाने ब्लॅकबोर्डवर गणिते सोडवून किंवा सर्नसारख्या महाकाय प्रयोगशाळेत अणूंचे तुकडे करून लावलेला नाहीये. मग कसा लागला? हा शोध श्री स्वामी समर्थांच्या आरतीच्या वेळी एका भक्ताला आलेल्या साक्षात्काराचा भाग आहे. ज्यांनी हे सूत्र मांडलं त्यांना हा प्रत्यक्ष अनुभव आला. भारतीय तत्वज्ञानात याला आपण प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो. स्रोतात यावर एक अत्यंत सुंदर ओळ आहे. त्यात म्हटलंय की ज्योतीला माहीत आहे, सूत्र नंतर येते. अगदी बरोबर. यावरून ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पाश्चात्य विज्ञान प्रत्येक गोष्टीचे तुकडे करून रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतं. पण भारतीय तत्वज्ञानातली ही प्रत्यक्ष ज्ञानाची पद्धत सांगते की एकाग्र आणि शांत मनाने केलेलं निसर्गाचं निरीक्षण थेट विश्वाचं गूढ हुकलू शकतं. म्हणजे जेव्हा एक शांत मन आरतीच्या ज्योतीकडे पाहतं, तेव्हा ते विश्वाच्या त्या मूलभूत संमितीशी जोडलं जातं. होय. आणि आपण इथे अत्यंत निष्पक्षपणे विचार करत आहोत. आपण इथे असं म्हणत नाहीये की पाश्चात्य विज्ञान चुकीचं आहे किंवा हा एका साक्षात्काराचा दावा म्हणजे विज्ञानाचा अंतिम शब्द आहे. पण स्रोतानुसार प्राचीन भक्तीची एकाग्रता आणि अत्याधुनिक क्वांटम भौतिकशास्त्राचं गुंतागुंतीचं गणित हे दोन्ही एकाच वैश्विक भूमितीवर कसे पोहोचतात हे पाहणं नक्कीच रंजक आणि विचार करायला लावणारं आहे. हो ना, म्हणजे गणिताने त्या ज्योतीला फक्त सिद्ध केलं नाही, तर गणिताने त्या साक्षात्काराला विज्ञानाची भाषा दिली. अगदी बरोबर. विज्ञानाला ज्या गोष्टी शोधायला आणि सिद्ध करायला दशके लागतात, हजारो संगणक लागतात, त्या गोष्टी एका शांत भक्तिपूर्ण अवस्थेत निसर्गाच्या साध्या निरीक्षणातून सहज उलगडू शकतात हे यातून दिसून येतं. शेवटी भूमिती सर्वत्र सारखीच असते, मग ती प्रयोगशाळेत असो वा देवाच्या गाभाऱ्यात. खरंच. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अद्भुत प्रवासाचा अनुभव घेतला. आपण पाहिलं की 3 साधे बिंदू एका फिरणाऱ्या त्रिकोणातून 2:1चं गुणोत्तर कसं तयार करतात. तो त्रिकोण 3D अवकाशात सुवर्ण गुणोत्तर वापरून आयकोसाहिड्रॉन कसा बनतो. आणि त्यात बसलेला इलेक्ट्रॉन 720 अंश फिरून 120चा गट कसा तयार करतो. हो. आणि शेवटी आपण प्रकाशाचे पाईक असल्यामुळे
आपण कसे चिन्हांध आहोत हे सिद्ध करणारा 1137 हा आकडा कसा तयार होतो हेही आपण समजून घेतलं. हे सर्व एका अखंड साखळीसारखं आहे. भूमितीच्या एका साध्या नियमातून विश्वाचा सर्वात मोठा स्थिरांक आपोआप कसा उभा राहतो हे आपण या प्रमेयातून सिद्ध होताना पाहिलं. रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी पाहतो. आपण देवळात जातो, आरती करतो, पण त्यामागील गणित आणि भूमिती कधी लक्षात घेत नाही. एका साध्या आरतीच्या ताटात पूर्ण विश्वाचं आणि क्वांटम भौतिकशास्त्राचं मॉडेल लपलेलं असू शकतं. हे समजल्यावर आपल्या सभोवतालच्या साध्या साध्या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलेल. हो, निसर्गाची प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट सममितीत आणि नियमात बांधलेली आहे. फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याला विकसित करावी लागते. आणि जाता जाता या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. नक्कीच. आज आपण पाहिलं की अल्फा किंवा 1137 हा निसर्गाचा नियम नसून ती फक्त आपली भौमितिक मर्यादा आहे. जर प्रकाशाचा हा मूलभूत नियम फक्त आपल्या पाहण्याच्या मर्यादेचा परिणाम असेल, तर आपण आजवर निसर्गाचे नियम म्हणून मानलेल्या अशा आणखी किती गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्षात विश्वाचं सत्य नसून फक्त आपल्यास अपूर्ण दृष्टीचे पडसाद आहेत. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा.